अच्छा सर, पुढची प्रोसेस काय सर? पुढे हॅलो. हां बोला साहेब. हां, मी अधिराज गाडे पाटील बोलते. हां, माझा भाऊ तिथे आला असेल पोलीस स्टेशनला, सिद्धिराज गाडे पाटील. आणि हो, त्याची बायको पण त्याच्यासोबत आहे, भावना. हो ॲक्च्युअल काय आहे साहेब, ते कंप्लेंट रेज करायला तिथे आले आहेत. तुम्ही आहे ना त्यांची कंप्लेंट घेऊ नका, आणि जर का लिहून घेतली असेल ना तर प्लीज पुढे प्रोसिजर करू नका. का? का पप्पा ते का म्हणून विचारतात. मग तुला बोलता येत नाही का? गाढव कुठला? त्याला म्हणावं सांगतोय तेवढं कर. हॅलो, जास्त प्रश्न न विचारता सांगितलं तेवढं करा प्लीज. हां साहेब, ती पुढची प्रोसेस काय असणार आहे तुम्ही सांगत होता आम्हाला. पण त्याआधी मला सांगा की हे सगळं कधी झालं होतं? 6 महिने झाले असतील साहेब. मग एवढे दिवस काय झोपा काढत होतात? अहो पण आता पण बिन काही नाही. तेव्हाच्या तेव्हा यायला काय झालं होतं? असो, आता कच्ची कंप्लेंट नोंदवून घेतलीये. केस जुनी आहे, त्यामुळे आधी मी माझ्या साहेबांशी बोलतो आणि मग बघतो काय करायचं ते. चला निघा तुम्ही. एक 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 मिनटं साहेब, निघा म्हणजे काय? एकतर तुम्ही असं आमच्याशी बोलूच शकत नाही. मी काय बोलावं आणि काय नाही हे मला नका शिकवू तुम्ही. अहो साहेब, असं काय बोलताय तुम्ही? अहो इतका वेळ आम्ही बसलोय इकडे, तुम्ही कंप्लेंट नोंदवून घेतलीत पण तुम्ही नंतर पुढे काही बोलतच नाही. मला एवढी वेळेची किंमत असते ना. तुम्ही 6 महिन्यापूर्वी यायला हवं होतं इथे. निघा तुम्ही आता. अहो पण आम्ही काय म्हणतो ते ऐकून तरी घ्या. साहेब अहो, आम्ही सामान्य जनता होतो, न्याय मागायला आलोय. मी मान्य करतो की आम्हाला झालाय थोडा उशीर, पण न्याय करायला खरंच काही वेळ काळ बघायचा नसतो. हे बघा, आम्हाला अक्कल शिकवू नका. बऱ्या बोलानं सांगतोय, निघा आता. अहो पण आम्ही काय म्हणतो ते ऐकून तरी घ्या. कॉन्स्टेबल, काढा या ना बाहेर. काय? एक चला निघा. सांगतो, सगळं खरं सांगतो. पण प्लीज काही झालं तरी सरांना काय सांगू नका. नाही, मी काहीही सांगणार नाही जयंतला. पण मला सांगा, तुम्ही एवढं घाबरताय का? मॅडम, मी तुमचं काम सोडलं होतं आणि जास्त पैशाची नोकरी मिळाली असं बोललो होतं, पण ते सगळं खोटं आहे मॅडम. काय? मॅडम, तुम्ही माझ्याशी बोलायच्या, मला खायला द्यायच्या, पण हे सगळं जयंत सराला आवडत नव्हतं. आधी मला कळलं नव्हतं, पण एके दिवशी आपण बोलत होतो ना, तर सरांनी पाहिलं आणि मला बेदम मारलं मॅडम. काय? जयंतने तुम्हाला मारलं? हो मॅडम, वाट लावली माझी. 2 दिवस सरकारी दवाखान्यात होतो. माझा फोन काढून घेतला आणि माझ्या बायकोला मला फोन लावता पण नाही आला. म्हणूनच त्यावेळेस तुमची बायको आमच्या घरी जाब विचारायला आली होती. अहो, 2 पैसे कमी मिळाले तरी चालेल, पण कुठल्याही श्रीमंताच्या घरी वॉचमॅन म्हणून काम करणार नाही. हो, खरंच सॉरी दादा. ही तुमच्याशी बोलल्यामुळे जाऊ तुम्हाला दे मॅडम, जे झालं ते झालं, पण आता तरी माझ्याशी बोलू नका. हो. तुम्हाला हे फुलं पाहिजे होते ना, हे फुलं घ्या. वाटलं तर पैसे पण देऊ नका. माझ्याशी बोलू नका. सर कुठून तर बघत असतील. हो, हे घ्या फुलं. अहो दादा, अहो सर, खूप डेंजर आहे मॅडम, डेंजर. डेंजर? जयंत? सिद्धिराज, अहो तुम्ही नका ना इतकं मनाला लावून घेऊ. हे बघा, मला असं वाटतंय आपल्याला कायद्याच्या मार्गानेच लढावं लागेल. मान्य आहे मला की आपल्याला जरा तक्रार करायला उशीर झालाय, पण
म्हणून पोलीस पुढची प्रोसिजरच करणार नाहीत असं कसं चालेल? सॉरी हो मॅडम. नाही म्हणजे मी एरवी एवढा जनसेवा करत असतो. एकदा तर तुम्हाला असं सुद्धा म्हणालो होतो की मी माझ्या हिमतीवर स्वतःचा पक्ष उभारेन, आणि आज बघितलं ना आपल्याला पोलीस स्टेशन मधनं कसं बाहेर काढलं. काम सुद्धा नाही करू शकलो तुमच्यासाठी. खरंच मी राजकारणाचा मुलगा, याचा काय उपयोग आहे? उपयोग शून्य आहे. असं नका ना बोलू तुम्ही. अहो तुम्हाला माहितीये का, आज फक्त तुम्ही होतात म्हणून न घाबरता पोलीस स्टेशनची पायरी चढू शकली मी. एका मध्यमवर्गीय कुटुंबातली साधी मुलगी आहे मी. आजपर्यंत कधीही पोलीस स्टेशन मध्ये गेले नव्हते. तुम्हाला माहितीये, श्रीकांत सरांच्या ऍक्सिडेंट नंतर जेव्हा आनंदींना पहिल्यांदा घरी घेऊन गेले होते ना मी, तेव्हा आनंदींना किडनॅप केल्याची केस केली होती त्यांनी माझ्यावर, आणि तेव्हा पहिल्यांदा पोलीस स्टेशन मध्ये गेले होते मी. आता सुद्धा तक्रार करताना इतका गोळा आला होता ना माझ्या पोटात. पण आज तुम्ही होतात म्हणून पोलीस स्टेशनची पायरी न घाबरता चढली मी. आणि हे सगळं झालं कारण तुम्ही राजकारणी आहात किंवा गाडे पाटील आहात म्हणून नाही. हे झालं कारण तुम्ही माझे सगळ्यात जवळचे मित्र आहात म्हणून. मला तुम्ही सोबत असलात ना की कुठेही जायचं दडपण येत नाही, अजिबात भीती वाटत नाही. पण तुम्ही अशी हिंमत नका ना सोडू. यातूनही काहीतरी मार्ग निघेल. एवढं ऐकाल ना तुमच्या मैत्रिणीचं. मला खरंच कधी कधी कळत नाही. म्हणजे अशा परिस्थितीत सुद्धा तुम्ही कसं काय एवढं शांत असता? तर काय मैत्रीण सांगते तर ऐकावंच लागणार ना. आणि मॅडम खरंच तुम्ही जो विश्वास ठेवताय ना माझ्यावरती, मी शब्द देतो तुम्हाला की मी तो सार्थक करूनच दाखवणार. आपण एक काम करूया, आपण घरी जाऊन आहे ना पप्पांशी याबद्दल बोलूया. त्यांना यातलं काय पटेल माहीत नाही, पण मॅडम माझी खात्री आहे की दादा आणि पप्पा काही ना काहीतरी मदत आपल्याला नक्की करतील. माझी खात्री आहे. पण एके दिवशी आपण बोलत होतो ना, तर सरांनी पाहिलं आणि मला बेदम मारलं मॅडम. वाट लावली माझी. अहो सर खूप डेंजर आहे मॅडम, डेंजर. बाहेरच्या माणसावर मी विश्वास ठेवू शकत नाही. कोण कुठला तो वॉचमन, तो कसं म्हणतो की माझा जयंत डेंजरस आहे? नाही, जोपर्यंत मी जयंतशी बोलत नाही तोपर्यंत मी कुठलाही निष्कर्ष काढणार नाहीये. जानू, लक्ष कुठे आहे तुझं? काही नाही. हे काय? तू आज मला बाहेर एकटीला जायची परमिशन दिलीस म्हणून मी ही फुलं तुझ्यासाठी आणली. वाव,